नमस्कार, मी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे आलूचे पराठे। तर हे जे पराठे आहेत ते तुम्ही नाश्त्यासाठी तयार करू शकता किंवा जेवणासाठी सुद्धा तयार करू शकता। तर आलूचं भरीत भरून मी हे पराठे तयार केलेले आहेत। एकदम सॉफ्ट असे हे पराठे तयार होतात आणि जे आलूचं सारण जे आहे ते सुद्धा ह्या पराठ्यांमध्ये अगदी संपूर्ण पराठ्याभर पसरलेलं आहे, बघू शकता। मस्त असं हे सारण छान पूर्ण पराठाभर पसरलेलं आहे आणि एकदम सॉफ्ट आणि खूप छान असे हे पराठे तयार झालेले होते। तर कसे तयार करायचे आहेत बघूयात। तर इथे मी 3 ते 4 आलू उकडून घेतलेले होते, तर ते सोलून घ्यायचे आहेत आणि हे जे उकडलेले बटाटे आहेत ते किसणीवर किसून घ्यायचे आहेत। त्यामुळे बटाट्यांच्या कुठल्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या राहत नाही। एकदम बारीक असा हा बटाटा किसला जातो आणि पराठे फाटत नाही, एकदम छान असे तयार होतात। पहिल्यांदा मी आलूची भाजी तयार करून घेत आहे। तर एका पॅनमध्ये मी 1 मोठा चम्मच तेल घालून घेतलेला आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालून घेतली। मोहरी छानपैकी तडतडू द्यायची। त्यानंतर जिरं घालायचं आणि जिरंसुद्धा छान तडतडलेलं आहे। त्यामध्ये आता मी मिरची, लसूण आणि आल्याचा ठेचा घालून घेतलेला आहे। तर हा ठेचा जो आहे तो छान परतून घ्यायचा आहे। त्यात आता मसाले घालून घेऊयात। अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धणे जिरे पावडर घातली आणि इथे मी सोप आणि धण्याची पावडर घातलेली आहे। जाडसर अशी ही पावडर तयार केलेली होती, तर ती घालून घेतली आहे। तर धणे आणि सोपची पावडर घातल्यामुळे ह्या बटाट्याच्या सारणाला खूप मस्त अशी चव येते। चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। त्यानंतर आता किसून घेतलेला हा उकडलेला बटाटा घालून घ्यायचा आहे आणि मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण हे पराठ्यांसाठी लागणारं बटाट्याचं जे सारण आहे ते तयार करून घेतलेलं आहे। तर एकदम सॉफ्ट असा हा सारण तयार झालेला आहे। त्यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस घालून घेतला। लिंबाचा रस घातल्यामुळे ह्या पराठ्यांची जी चव आहे, ह्या बटाट्याच्या सारणाची जी चव आहे ती खूप छान येते। आणि धणे आणि सोपचं जे मिश्रण मी घातलेलं आहे, पावडर जी घातली आहे, त्यामुळे ह्या पराठ्यांना खरंच खूप सुंदर अशी चव येते। त्यामुळे जर तुम्ही पराठे कराल तर तुम्ही नक्की घाला त्यामध्ये। आता ह्या प्लेटमध्ये मी हे सारण जे आहे ते थंड करण्यासाठी काढून घेतलेलं आहे। तर हे सारण थंड होऊ द्यायचं आहे। 10 मिनिटांमध्ये हे सारण जे आहे ते पूर्णपणे थंड होईल। पराठे करण्यासाठी इथे मी कणिक भिजवून घेत आहे। तर 3 ते 4 छोट्या वाट्यांनी मी इथे कणिक घेतलेली आहे। आता ह्यामध्ये मी चवीनुसार थोडं मीठ घालून घेतलेलं आहे। अर्धा चम्मच चिली फ्लेक्स घालून घेतलेत। थोडी हिरवी कोथिंबीर घालून घेतलेली आहे। चिली फ्लेक्स आणि कोथिंबीरमुळे पराठे जे आहेत ते दिसायला छान दिसतात, तर त्यामुळे नक्कीच घाला। आणि अर्धा चम्मच इथे मी कलोंजी घातलेली आहे। तर सर्व जे मिश्रण आहे ते कणकेमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून हे कणकेचं मिश्रण जे आहे ते मी
भिजवून घेतलेला आहे, कणकेचा गोळा तयार करून घेतलेला आहे सॉफ्ट असा। वरून थोडा तेलाचा हात लावून पुन्हा हे कणकेचा गोळा जो आहे तो चोळून घ्यायचा आहे चांगला। त्यानंतर मी 10 मिनिटं मुरण्यासाठी हे पीठ जे आहे ते झाकून ठेवून दिलेलं आहे। तर आता 10 मिनिटानंतर कणकेचा गोळा मस्त असा मुरलेला आहे। एकदम सॉफ्ट असं हे भिजवून घेतलं होतं मी। आणि बटाट्याचं सारण जे आहे ते सुद्धा आता थंड झालेलं आहे। तर ह्याचे मी गोळे तयार करून घेत आहे पराठ्यांसाठी। तर अशा प्रकारे जर गोळे करून तयार ठेवले तर आपल्याला पराठे करायला पण सोपं जाते आणि एकसारखे पराठे तयार होतात। तर या मिश्रणाचे माझे 5 गोळे तयार झालेले आहेत। आता एक कणकेचा गोळा काढून घेतला आणि अशा प्रकारे पाती करून त्यामध्ये बटाट्याचं जे सारण आहे ते भरून घ्यायचं आहे। आणि पुरणपोळी आपण ज्या पद्धतीने करतो तर त्या पद्धतीनेच हे मिश्रण ह्यामध्ये भरून छानपैकी अशी गोळी बंद करून घ्यायची आहे। आणि हे पराठे जे आहेत ते मी लाटण्याने अजिबात लाटणार नाही आहे, तर हाताच्याच मदतीने मी हे पराठे तयार करून घेत आहे। त्यामुळे ह्या पराठ्यांमध्ये जे बटाट्याचं सारण घातलेलं आहे तर ते संपूर्ण बाजूने एकसारखं पसरल्या जाते, कुठे कमी कुठे जास्त असं होत नाही आणि पराठा एकसारखा असा हा तयार होतो। त्यामुळे पराठा खाताना सुद्धा जे बटाट्याचं सारण आहे ते सगळीकडे सारखं असं लागते आपल्याला। तर त्यामुळे अशा प्रकारे हातांनीच हे पराठे जे आहेत ते छान तयार करून घ्यायचे आहेत। तर मस्त असा हा पराठा तयार झालेला आहे, बघू शकता। तर तव्यावर तेल टाकून मी आता शेकून घेत आहे। तर दोन्ही बाजूंनी खरपूस असे हे पराठे भाजून घ्यायचे आहेत।
तर अशा पद्धतीने मी सर्व पराठे जे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत। आणि हे आजचे तुम्हाला बटाट्याचे पराठे कसे वाटलेले आहेत तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, हे पराठे आपण कशासोबत खायचे तर हे पराठे जे आहेत ते आंब्याच्या लोणच्यासोबत खूप छान वाटतात, तसेच लिंबाच्या लोणच्यासोबत सुद्धा खूप मस्त असे वाटतात। आणि दही जर असेल तर आणखीनच मजा येते हे पराठे खाण्यामध्ये। माझ्या म्हणण्याचं तात्पर्य एवढंच की आपण हे पराठे कशासोबतही खाल्ले तरीही खूप टेस्टी असे वाटतात, छानच वाटतात, किंवा नुसते सुद्धा खाल्ले तरीही खूप छान वाटतात। आणि तुम्हाला माझ्या विविध प्रकारच्या रेसिपीज कशा वाटतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा। रेसिपीज जर आवडत असतील तर प्लीज रेसिपीला लाईक करत जा, रेसिपी शेअर करत जा आपल्या मित्रमंडळींमध्ये, नातेवाईकांमध्ये। आणि जे नवीन व्ह्यूअर्स असतील तर त्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशा छानशा खमंग खुसखुशीत रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा। धन्यवाद।